हाय हॅलो नमस्कार. मी वर्षा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे हेल्दी लाईफस्टाईल. सकाळी सकाळी रिकाम्या पोटी आपण जे काही खातो त्यावर आपला दिवस ठरलेला असतो, म्हणजेच आपली दिवसभराची एनर्जी ठरलेली असते. वय कोणतंही असो, एनर्जीची गरज तर प्रत्येकालाच असते. त्यामुळे आपण सकाळी रिकाम्या पोटी नक्की कोणते पदार्थ घेतले पाहिजेत, खाल्ले पाहिजेत, त्याने जेणेकरून आपलं शरीर जे आहे निरोगी राहील, हलकं राहील आणि एनर्जेटिक राहील, हेच आज तुम्हाला मी या व्हिडिओद्वारे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, तुम्हाला याचा खूप फायदा होईल. तर सगळ्यात पहिला घटक आहे किंवा पदार्थ आहे, आपण एनर्जी मिळवण्यासाठी सकाळी सकाळी काय घेतलं पाहिजे ते म्हणजे कोमट पाणी. कोमट पाण्याचा हा इफेक्ट आपल्या शरीरावर खरंच खूप होतो. एक ग्लास कोमट पाणी जर तुम्ही उपाशीपोटी घेतलं तर नक्कीच आपलं पचन सुधारतं. शरीरातील विषारी जे घटक असतात ते बाहेर काढायला हे कोमट पाणी मदत करत असतं. त्यानंतर येतो दुसरा घटक, ते म्हणजे लिंबू पाणी आणि मध. लिंबू पाण्यामध्ये मध मिक्स करून तुम्ही जर हे दररोज उपाशीपोटी घेतलं तर अर्थातच आपलं मेटाबॉलिझम वाढतं, वजन कमी होण्यास देखील मदत होते. शिवाय विटॅमिन सी हे लिंबामध्ये भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपली स्किन देखील छान होते आणि आपल्या स्किनचं आरोग्य सुधारतं. शिवाय तुम्हाला जर ॲसिडिटी असेल तर तुम्ही मध टाळा. त्यानंतर येतो मुद्दा, ते म्हणजे तिसरा, भिजवलेले बदाम. भिजवलेले बदाम जर रोज तुम्ही 5 ते 6 खाल्ले तर तुम्हाला खूप छान फायदा मिळतो. याच्यामध्ये विटॅमिन ई भरपूर प्रमाणात असल्यामुळे अर्थातच तुम्हाला एनर्जी मिळते आणि तुमची जी कमजोरी आहे ती कमी होऊन जाते. आणि मेंदूच्या आरोग्यासाठी देखील हे बदाम खूप फायदेशीर असतात. त्यामुळे बदाम तुम्ही कसेही घ्या, पावडर करून जरी घेतले दुधात तरीही चालतील किंवा भिजवून खाल्ले तरी देखील चालतात. परंतु 5 ते 6 बदाम हे आपण दररोज खायलाच हवेत. त्यानंतर येतो मुद्दा, ते म्हणजे जिऱ्याचं पाणी. जिऱ्याचं पाणी दररोज पिल्याने पचन देखील सुधारतं. आपले ॲसिडिटीचा जर त्रास असेल तर तो देखील दूर होतो. गॅस किंवा ब्लोटिंगचा त्रास होत असेल तर तो देखील दूर होतो. त्यामुळे आपण दररोज हे जिऱ्याचं पाणी घ्यायलाच हवं. याने वजन देखील खूप लवकरात लवकर कमी होण्यासाठी मदत होते. यानंतर मुद्दा येतो, ते म्हणजे पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे फळं. फळांचा वापर हा आपल्या आहारात असायलाच हवा, कारण फळांमध्ये विटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. शिवाय आपल्याला याच्यामधून फायबर मिळत असतं. आपली स्किन छान होते, आपली हेल्थ छान राहते आणि फळांमुळे आपल्याला एनर्जी देखील मिळते. आता यापैकी कोणी काय खावं, कोणासाठी काय योग्य, हे मी तुम्हाला सांगते. वजन कमी जर करायचं असेल तर तुम्ही लिंबू पाणी किंवा जिरं पाणी घ्या. तुम्हाला जर अशक्तपणा असेल, कमजोरी असेल, विकनेस वाटत असेल तर तुम्ही बदाम किंवा फळं घ्या, ड्रायफ्रुट्स घ्या. तुम्हाला जर गॅस, ॲसिडिटी, अपचनाचा त्रास होत असेल तर तुम्ही कोमट पाणी आणि जिरं पाणी घ्या. आता कोणी काय टाळायचंय तर चहा, कॉफी, बिस्किट्स, तेलकट पदार्थ, मैद्याचे पदार्थ हे शक्यतो तुम्ही टाळा आणि तुमचं आरोग्य एकदम छान ठेवा. तुम्ही जर यापैकी काही गोष्टी तुम्हाला ज्या सूट होतील त्या जर तुम्ही दररोज घेतल्या तर अर्थातच तुमचं आरोग्य सुधारेल आणि तुम्ही दररोज एनर्जेटिकच राहाल. त्यामुळे या गोष्टीचा अवलंब नक्की करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. हेल्दी खा, हेल्दी राहा आणि असंच आपलं हेल्दी लाईफस्टाईल चॅनल बघत राहा. तर पुन्हा भेटूया.